राम राम मंडळी. तर हा आहे घरगुती पद्धतीने बनवलेला धूप. आज मी तुमच्यासोबत कुठलीही रेसिपी शेअर न करता धूप कसा बनवायचा याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर धूप बनवण्यासाठी मी या ठिकाणी खूप सगळे असे वाळून घेतलेले फुलं घेतलेले आहेत. गुलाब, शेवंती, चांदणी पाठ, प्राजक्ता वगैरे, आणि त्यासोबत हे 4 साहित्य घेतलेले आहे. त्यामध्ये आहे शेणाची गौरी, कोकोपीट आणि चंदनचा लाकडाचा भुसा. आता शेणाच्या गौरीचा जो भुसा आहे तो मी खलबत्त्यामध्ये कुटून बनवून घेते. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या, गौरीचा भुसा, चंदनाचं लाकूड आणि कोकोपीट जे नारळाच्या शेंड्यांपासून बनवलं होतं. आता काय करणार, जे पण आपल्याकडे फुलं होते ते टाकणार मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्याला करणार बारीक. त्यानंतर जे पण आपण 4 साहित्य घेतले होते ते एक एक करून चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर चाळून घेतल्यानंतर वरती राहिलेलं जे पण होतं चंदनाचा लाकडाचा भुसा, फुलांचे वरचे राहिलेलं चोथा, हे सगळं आता वापस पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि त्याला डबल चाळून घेणार. हे बघा त्याचा रंग बदलला, त्याला चाळून घेणार आहे. खूप कमी साहित्यामध्ये आपण धूप बनवत आहोत. तर आता चाळून घेतल्यानंतर काय करायचं, या ठिकाणी 10 ते 12 कापराच्या वड्या, त्यासोबत ऊद किंवा गुगुळ, यामुळे सुगंध फार छान येतो धूपला, तो घ्यायचा आहे. हे बघा या ठिकाणी मी घेतलेला आहे. तो चाळून घ्यायचा आणि शिल्लक राहिलेला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा वापस. ऊद मिक्सरच्या भांड्यात नाही टाकायचं, कारण तुमच्या खाण्याच्या गोष्टीला त्याचा वास लागू शकतो. त्यानंतर 7 ते 8 मोठे चमचे गावरान गाईचं तूप घेतलेलं आहे आणि बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ. गव्हाच्या तुपामुळे बाइंडिंग छान येते. गव्हाचं पीठ आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुपाच्या ज्या गाठी असतील त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि पीठ मळल्यासारखं करायचं आहे. जशी जशी गरज पडेल तसं तसं अजून तूप मी ॲड केलेलं आहे. हे बघा अजून तूप टाकून घेत आहे. आता काय, थोडंसं गुलाबजल यामध्ये टाकणार आहे. तुम्ही गंगाजल, गुलाबजल किंवा ते नसल्यास साधं पाणी टाकून सुद्धा याचा गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर धूपचे आकार देऊन घ्यायचे आणि छोटे छोटे पीस बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं ट्रेमध्ये. हे पीसेस आपल्याला 1 दिवस घरामध्ये आणि 2 दिवस छतावरती उन्हामध्ये सुकायचे आहेत, जेणेकरून धूप पेटवायला आपल्याला सोपं जाईल. तर हे बघा मी वाळून घेतलं आहे उन्हामध्ये आणि आता पेटवून तुम्हाला दाखवते. आपला धूप व्यवस्थित बनलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.